हे बघा, आपले कुरकुरीत कारल्याचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत. एकदम पापडासारखे कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. आणि आता पितृपक्ष येतो आहे, तर त्याच्यामध्ये तर हे बनवले जातातच. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा. आणि कडू कारलं म्हटलं की फारसं कोणी खात पण नाही, परंतु या पद्धतीने जर तुम्ही कुरकुरीत चिप्स बनवले तर सर्वजण आवडीने खातील. नमस्कार मित्रांनो, सुवर्णात रेसिपी मराठीमध्ये मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहोत. चला तर मग आपण पाहूयात ही रेसिपी कशी बनवतात. नमस्कार बाळांनो, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कारल्याचे चिप्स. चला तर मग आपण बघूया. इथे मी कारली चिरून घेतलेली आहेत. चिप्स रोल बनवून घेतले, कापून घेतलेले आहेत. पाण्यात घातले, मीठ घातलं आता त्यात. हे बघा, आता ते मीठ थोडा वेळ ठेवायचं असंच आहे. कारल्या आता हे पाणी काढून घेते. दुसऱ्या बाउलमध्ये चाळणी ठेवून पाणी तुळून घ्यायचं आहे चांगलं कारलं. असं पाणी सगळं नितळायला पाहिजे, पाणी राहता कामा नये, नाहीतर कुरकुरीत होत नाहीत. मग असं मी रुमालाने पुसून घेतलं, पाणी सगळं शोषून घेतलं आहे. हे बघा, आता याला मीठ, तिखट, मीठ, हळद लावायचं आहे. मीठ घालते, मीठ घातलं आहे मी. हळद चवीनुसार तिखट घालायचं आहे. हळद घातली, आता तिखट घालते चवीनुसार. जास्त तिखट कमी कसा लागतं तसं त्याप्रमाणे घ्यायचं. बघा, तिखट घेतलं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आलं लसूण पेस्ट घातली आहे. आता मिक्स करून घेणार आहे. आता मी चाट मसाला घालते. चाट मसाल्याने चव छान लागते कारल्याला. हे बघा, चिंचेचा कोळ घातला आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. चांगलं असं हलवून हे करून घ्यायचं. सगळीकडून मसाला लागला पाहिजे व्यवस्थित. वर खाली हाताने केलं तर ते बरोबर लागत नाही. असं आपण फिरवायचं म्हणजे सगळे लागतं. हे बघा, आता मी इथे तांदळाचं पीठ आणि रवा घालते. मिक्स करायचं आहे. आता असं मिक्स करायचं आहे. चांगलं वर खाली असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडून लागलं. आता तीळ घालते. तीळ घातलेत मी. तिळाने चव चांगली लागते जरा कारल्याला. आणि पितृपक्षात कारली खातातच, लागतातच कारल्याची भाजी म्हणजे पितृपक्षामध्ये. त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं करूया. भाजी तर आपण बनवतोच, कारल्याचे कुरकुरीत चिप्स बनवून बघू कसे लागतात ते. बघा, असे तळायचे, सुटे टाकायचे म्हणजे ते एकत्र होत नाहीत आणि चिकटत नाहीत. व्यवस्थित सुटे पडतात आणि चांगले कुरकुरीत होतात. सगळीकडून चांगले कुरकुरीत एका साईडने चांगले झाले, तळले. हे बघा, असे जास्त नाही टाकायचे, जेवढे मावतील तेवढेच टाकायचे आहे. सुटे सुटेच टाकायचे. शेलो आता एक साईड होत आली आहे. बघा, लगेच परतायचे नाहीत. आता मी हे काढते. झालं आहे. बघा ते, हे बघा, असे आपले छानपैकी तळून झालेले आहेत चिप्स. काढून घ्यायचे आहेत पेपरमध्ये, टिश्यू पेपरमध्ये. मस्तपैकी झालेले आहेत कुरकुरीत. हे बघा, असेच सगळे करून तळून घ्यायचे आहेत आपण, सुटे सुटे टाकून. हे बघा, असे तेलामध्ये बघू शकता. वेगळे वेगळे म्हणजे सुटे सुटे टाकायचे आपण, एकत्र टाकायचं नाहीत गठ्ठा. असे सगळं एक 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 सुटे टाकायचे. छानपैकी तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत. हे बघा, तर मी असेच हे सगळे कुरकुरीत हे तळून घेणार आहे चिप्स. बघू शकता आपण. हा, बघा, आपली कारल्याची चिप्स बनवून एकदम तयार झालेले आहेत. एकदम पापडासारखे कुरकुरीत. बघा, मी खाऊन दाखवतो. आहे की नाही, एकदम कुरकुरीत असा क्रंची आवाज येतो आहे. एकदम कमी वेळात होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि सुवर्णात रेसिपीमध्ये सामील व्हा. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूयातच. तोपर्यंत काळजी घ्या.